माझी मुलगी बालपणी हरवली होती आणि ती पुन्हा कधीच सापडली नाही. या घटनेला 15 वर्षे झाली आहेत. आज एक मुलगी भीक मागत आली आणि तिचे पूर्ण शरीर पाहून माझे हेतू वाईट झाले. मी तिला माझ्या बंगल्यात आणले आणि तिची बदनामी केल्यानंतर मी तिला एका निर्जन रस्त्यावर फेकून दिले. अचानक दुसऱ्या दिवशी मला पोलीस स्टेशनमधून फोन आला, साहेब, तुमची मुलगी सापडली आहे. मी आणि माझी पत्नी माझ्या मुलीला भेटण्यासाठी वेड्यासारखे धावलो. पण जेव्हा आम्ही माझी मुलगी पाहिली तेव्हा जणू काही आकाश कोसळले. ती तीच भिकारी मुलगी होती. मी माझ्या खोलीत आराम करत होतो तेव्हा अचानक मला माझ्या पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. माझी मुलगी हरवल्यापासून मी खूप घाबरलो होतो. माझ्या पत्नीची हीच अवस्था होती आणि मीही छोट्या छोट्या गोष्टींवर घाबरायचो. असं वाटत होतं की कोणीतरी मला कधीही मारून टाकेल. कदाचित मी मानसिकदृष्ट्या कमकुवत झालो होतो. असो, मी पटकन उठलो आणि दुसऱ्या खोलीत पळत गेलो, जिथे माझी पत्नी जोरात रडत होती. ती वेड्यासारखी तिचे केस ओढत होती आणि तिच्या तोंडावर थाप मारत होती. माझी आई तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण आता माझी आईही जोरात श्वास घेत होती. मी पटकन पुढे सरकलो आणि तिला विचारले, काय झाले? ती माझ्याकडे रागाने पाहत म्हणाली, तुला आतापर्यंत माझी मुलगी सापडली नाही? तू कसला बाप आहेस? तुला दिसत नाही का तुझी बायको कशा अवस्थेत आहे? ती तिच्या मुलीची आठवण काढत सतत रडत राहते. मी माझ्या आईला सांगितले की मी सर्व काही करून पाहिले आहे, पण मला ती सापडत नाही. यात माझा काय दोष आहे? ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा असेल तेव्हा ती सापडेल. आई मला फटकारत म्हणाली, यासाठी माणसाने आपले हेतू स्वच्छ ठेवले पाहिजेत आणि आपले कर्म देखील सुधारले पाहिजेत. तू कधी विचार केला आहेस का की तू किती वाईट माणूस झाला आहे? तुझ्यामुळे परिसरातील सर्व महिला तुला घाबरतात. या घरात यायला कोणालाही आवडत नाही. तुझ्यामुळे मला वाटते की तू एखाद्या महिलेवर बलात्कार केला असेल. आम्हाला तिने शाप दिला आहे. मी आईसमोर हात जोडून म्हणालो, थांब, देवासाठी आता शांत राहा. माझ्या पत्नीची प्रकृती आधीच चांगली नाही आणि तू अशा गोष्टी बोलून आम्हाला अधिक त्रास देत आहे. जे काही झाले ते भूतकाळातील गोष्ट आहे. मी आता पश्चाताप केला आहे आणि आता मी कोणतेही चुकीचे काम करत नाही आणि मी ते करण्याचे धाडसही करू शकत नाही. माझी आणखी एक लहान मुलगी आहे जिची मी चांगली काळजी घेतो. मी माझे स्पष्टीकरण दिले, पण आई अजूनही माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होती. कदाचित ती मला चांगले ओळखत होती आणि तिला माहीत होते की काहीही झाले तरी माझी सवय बदलणार नाही. हेच सत्य होते. लग्नानंतर बराच वेळ उलटून गेला होता, पण माझे मन अजूनही लग्नापूर्वीप्रमाणेच इतर महिलांकडे आकर्षित झाले होते. माझी पत्नी मला पाहून माझ्याकडे लवकर सरकली आणि माझ्या पाया पडली आणि म्हणू लागली, विक्रम, माझ्या मुलीला परत आण. मला गुदमरल्यासारखं वाटतंय. मला खूप वेदना होत आहेत. तिला माझी खूप गरज आहे. काही वेळापूर्वीच ती माझ्या स्वप्नात आली आणि मला विनंती करत होती की पप्पांना माझ्याकडे पाठवा. मी तिचा हात धरला आणि तिला सांत्वन दिलं की हे फक्त एक स्वप्न आहे. मला खात्री आहे की आमची मुलगी कुठेही असली तरी ती चांगली आयुष्य जगत असेल. तू तुझ्या हृदयातून सर्व प्रकारचे गैरसमज दूर केले पाहिजेत. ती जोरजोरात मान हलवू लागली आणि म्हणाली की असं नाही, मी एक आई आहे. मला सगळं कळतंय. मला माहीत आहे की माझ्या मुलीला माझी खूप गरज आहे. तिला माझ्याकडे घेऊन ये. बोलत असताना ती पुन्हा बेशुद्ध पडली आणि मी माझे डोके दोन्ही हातांत धरून बसलो. मला काय करावे हे समजत नव्हते. माझ्या मुलाच्या बेपत्ता होण्याला 13 वर्ष उलटून गेली होती, पण माझ्या पत्नीची स्थिती अजूनही तशीच होती. ती घर व्यवस्थित सांभाळू शकत नव्हती आणि इतर मुलांकडेही लक्ष देऊ शकत नव्हती. आता तिचे लक्ष माझ्यावरूनही गेले होते. तिला तिच्या बाहुली मुलीची आठवण येत होती. ती सतत अश्रू ढाळत होती. मला खात्री होती की ती मानसिक रुग्ण बनली आहे. पण जेव्हा जेव्हा मी हे माझ्या आईला सांगायचो तेव्हा ती मला रागवायची आणि गप्प करायची. मला पुन्हा लग्न करायचं होतं,
कारण मी या आयुष्यावर खूप नाराज होते. माणूस फक्त एका मर्यादेपर्यंतच सहन करू शकतो. जेव्हा सहनशीलतेची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा त्याचा धीरही तुटतो. मीही सध्या त्याच परिस्थितीतून जात होतो. माझा धीरही आता संपला होता. मला आता माझ्या आयुष्यात शांती हवी होती आणि मला माहीत होतं की ही शांती केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा माझी पत्नी बरी होईल किंवा मी पुन्हा लग्न करेन. आत्ताही मला क्लबमध्ये जाऊन पूर्वीसारखं आयुष्य जगायचं होतं. पण जेव्हा मला माझ्या आईचे शब्द आठवले की तू दुसऱ्याच्या मुलींशी जे काही करशील तेच तुझ्या मुलींसोबत होईल, मग मी शांत व्हायचो, थांबायचो, घाबरायचो. एके दिवशी माझी ही भीतीही संपली. मी माझ्या खोलीत झोपून विश्रांती घेत होतो जेव्हा मला पोलीस स्टेशनमधून फोन आला. तो माझा सर्वात चांगला मित्र होता, ज्याच्याकडे मी हे प्रकरण सोपवले होते. त्याने मला त्याला भेटायला बोलावलं. मी तिथे पोहोचल्यावर मला मिळालेल्या बातमीने मला धक्का बसला. त्यांनी माझ्या मुलीचे जळालेले कपडे माझ्यासमोर ठेवले, जे खूप वाईट अवस्थेत होते, आणि दुःखी आवाजात म्हणाले, आम्हाला माफ करा, पण तुमची मुलगी बेपत्ता झाली त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. ज्या गाडीतून तिला नेण्यात येत होते ती गाडी खड्ड्यात पडली आणि आग लागली, त्यामुळे ती जळाली. हा कापडाचा तुकडा होता जो तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने उचलला आणि तिच्यासोबत ठेवला, या आशेने की जर कोणी या मुलीला शोधण्यासाठी तिथे आले तर ती त्याला हा तुकडा देऊ शकेल आणि त्याला सांगेल की ती मुलगी आता जिवंत नाही. माझे मन हे स्वीकारण्यास तयार नव्हते. मला हे देखील माहीत होते की जेव्हा मी माझ्या पत्नीला हे सांगेन तेव्हा ती वेडी होईल. मी एका विचित्र प्रकारच्या मानसिक गोंधळात पडले होते. जेव्हा मी घरी येऊन माझ्या आईला सांगितले तेव्हा तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला माहीत नाही की मला हे खोटे का वाटते. तुमची मुलगी अजून मेलेली नाही, ती जिवंत आहे. मी माझ्या आईसमोर हात जोडून म्हणालो की आता आमच्याकडे पुरावे आणि साक्षीदारही आहेत. आता तुम्ही ते स्वीकारावे. बघ, हे तेच कपडे आहेत जे तिने त्या दिवशी घातले होते. आईने मला फटकारले आणि म्हणाली, तू इतका मूर्ख कसा असू शकतो? तुला वाटतं का की एवढ्या वर्षानंतरही कापडाची स्थिती तशीच राहू शकते? मी म्हणालो, आई, काहीही होऊ शकते. तू मानशील किंवा न मानेल, मी माझ्या मुलीचा मृत्यू स्वीकारला आहे आणि त्यासोबत धीर धरला आहे. तुम्ही सर्वांनीही धीर धरला तर बरे होईल. मी त्यांच्याशी कडक स्वरात बोललो आणि माझ्या खोलीत गेलो. पण माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी त्यांच्यासमोर धाडसी असल्याचे नाटक केले, पण आतून माझे हृदय खूप कमकुवत होते. माझी मुलगी माझे संपूर्ण जग होती. ती माझे सर्वस्व होती. मी तिच्यावर खूप प्रेम करत असे. तिच्या आगमनानंतरच मला सर्व वाईट कृत्यांचा पश्चाताप झाला आणि मी वचन दिले की मी कधीही इतर कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करणार नाही. तिच्यामुळे मी पापी कृत्ये सोडून दिली होती, पण नंतर ती स्वतःच माझे जीवन सोडून गेली. मला पुन्हा पापांच्या दलदलीत सोडून गेली. एकीकडे मला ही बातमी मिळाली की माझी मुलगी या जगातून निघून गेली आहे आणि दुसरीकडे माझ्या मनात पुन्हा पापी इच्छा निर्माण होऊ लागल्या होत्या. माझ्या धाकट्या मुलीबद्दल बोलायचे झाले तर ती फक्त 3 वर्षांची होती. मी स्वतःला सांत्वन दिले की सध्या मी स्त्रियांशी खेळतो, मी नंतर पश्चाताप करेन. आता काहीही असो, निसर्ग ज्याच्यावर सूड घेऊ शकेल असा माझा कोणीच नव्हता. मी पुन्हा अधार्मिक गोष्टींचा विचार करू लागलो होतो. वाईटाने माझ्यावर वर्चस्व गाजवू लागले होते. देवाची काठी आवाजहीन असते या वस्तुस्थितीकडे मी दुर्लक्ष करू लागलो होतो. ती रात्र वर्षातील सर्वात काळी रात्र होती. मी बसून ऑफिसचे काम करत होतो. माझ्या संपूर्ण अस्तित्वाला एक विचित्र अस्वस्थता होती. मला काय करावे हे समजत नव्हते. जेव्हा मी माझ्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पुन्हा रडू लागली आणि बाहुलीचे नाव घेऊ लागली. माझा हात धरून ती वेड्यासारखी बोलू लागली, ती हे जग कसे सोडून जाऊ शकते.
तू तिला कसे जाऊ दिलेस? तू इतका क्रूर कसा असू शकतोस? मला तुझा तिरस्कार आहे. मी स्वप्नात पाहिले होते की तू तिला मारत आहे. क्षणार्धात मी माझा हात सोडला आणि रागाने तिच्या तोंडावर थाप मारली आणि म्हणालो, पुरे झाले, तुझा मूर्खपणा थांबव. तुझी कृत्ये सहन करण्याची माझ्यात ताकद उरली नाही. जर तू पुन्हा एक शब्दही बोललीस तर मी तुला गळा दाबून कायमचे मारून टाकीन. ती घाबरली. मग ती माझ्या पाया पडली आणि रडू लागली. मी तिला म्हणालो, तू वेडी झाली आहेस का? तू काय म्हणत आहेस? माझी मुलगी मेली आहे. आता ती या जगात नाही. ती कुठून परत आली आणि तुला कसं वाटलं की मी माझ्या मुलीवर असा अत्याचार करू शकतो? तू खरोखर वेडी झाली आहेस. उद्याच मी तुला मानसिक रुग्णालयात सोडेन. मी तिला रागाने फटकारलं आणि बाहेर येऊन दारही बंद केलं. ती जोरात दार वाजवत म्हणत होती, माझ्या मुलीला काहीही बोलू नकोस. ती खूप निर्दोष आहे. तिची निर्दोषता हिरावून घेऊ नको. आई बाहेर ड्रॉइंग रूममध्ये बसून माझ्याकडे पाहत होती. आई म्हणू लागली, हेच कारण आहे की मी तुला पापांपासून दूर राहण्याचा सल्ला देत असे. मी तुला दुसऱ्यांच्या आई बहिणींचा आदर करायला सांगायचे, जेणेकरून तुझे आयुष्यही शांततेत जाईल. बघ, तुझ्या अज्ञानामुळे तू तुझे आयुष्य किती कठीण केले आहे. आई, आता थांब. त्या सर्व जुन्या गोष्टी आहेत. मी खूप पूर्वी या सर्व गोष्टींचा त्याग केला आहे. मग काल रात्री तू शीतलच्या घरी काय शोधायला गेला होतास? मला तुझा स्वभाव माहीत आहे. तोपर्यंत तू कोणाशीही सहानुभूती दाखवू शकत नाही. मग तिच्या घरी जाण्याचे कारण काय होते? मला माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. मी शीतलच्या घरी गेलो होतो, हे खरे होते, कारण ती खूप सुंदर स्त्री होती. मी तिला प्रपोज केले होते की जर तिने माझा प्रपोज मान्य केला तर मी तिला 500 रुपये देईन. पण कदाचित ती एक सभ्य आणि निष्पाप स्त्री असेल. ती रडत माझ्या पाया पडली आणि विनवणी करत म्हणाली, देवाच्या कृपेने माझ्यावर इतका मोठा अन्याय करू नको. मला या सगळ्यांची खूप भीती वाटते. मी माझे संपूर्ण आयुष्य आदराने जगले आहे. आता जेव्हा माझा नवरा या जगात नाही तेव्हा मला असे पाप करायला लावू नकोस. मी तिचा एकही शब्द ऐकला नाही आणि तिचा हात धरून मी पुन्हा प्रपोज केले. मी तुला चांगले आयुष्य देईन. तू माझ्याशी सहमत आहेस? मी वचन देतो की मी तुझ्या मुलींचीही काळजी घेईन. मी त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही. मी तिला धमकी देत होतो. मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जर तिने माझे ऐकले नाही तर तिच्या मुलींनाही धोका असेल. तिने माझ्या चेहऱ्याकडे अविश्वासाने पाहिले आणि म्हणाली, तू इतका क्रूर कसा असू शकतोस? तुला देवाची थोडीही भीती वाटत नाही का? एका विधवा महिलेच्या असहाय्यतेशी तू कसा खेळू शकतोस? मी तिला म्हणालो, हे नाटक थांबव आणि मला स्पष्टपणे सांग. तुला तुझ्या मुलींचे जीव वाचवायचे आहेत की तुझी इज्जत धोक्यात घालवायची आहे? कारण मी आता मागे हटणार नाही. मला जे हवे आहे ते पूर्ण होईपर्यंत मी येथून जाणार नाही. तू मला नकारही देऊ शकत नाही. कारण मला हवे असेल तर मी शेजारच्या लोकांना बोलावून तुझ्यावर आरोप करू शकतो आणि तुझी बदनामी करू शकतो. मी तिला खूप अडचणीत आणले होते. ती रडत आणि ओरडत राहिली, पण मी तिचा एकही शब्द ऐकला नाही. मी तिचे शोषण केले. ती तिथून निघताना रडत म्हणत होती की मी प्रार्थना करते की तुला तुझी हरवलेली मुलगी सापडावी आणि तू माझ्याशी जसे वागलास तसेच तिच्याशी वागावे. तिचे बोलणे ऐकून मी मोठ्याने हसलो. मी म्हणालो, तिला वारून खूप दिवस झाले आहेत. ती आता स्वर्गात मजा करत असेल. तू स्वतःबद्दल विचार कर. आता तू स्वतःला माझ्यापासून कसे वाचवशील? कारण आता मला तू आवडू लागली आहेस आणि मी इथे येत राहीन. तिने वेदनेने डोळे मिटले आणि मी समाधानाच्या भावनेने तेथून निघून गेलो. देवाने मला संपत्ती दिली होती, भरपूर संपत्ती. कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. माझ्याकडे नाव होते, प्रसिद्धी होती, माझा स्वतःचा मोठा सहवास होता. पण तरीही मला शांती नव्हती. मी नेहमीच अस्वस्थ असे.
याचे कारण मला समजत नव्हते. आई मला समजावून सांगायची की ही अस्वस्थता तुझ्या पापांमुळे आहे. एकदा खऱ्या मनाने पश्चाताप कर आणि तुझ्या देवाकडे परत ये. वचन दे की तू पुन्हा कधीही कोणतेही चुकीचे काम करणार नाही. तुझी अस्वस्थता दूर होईल आणि तुझ्या आयुष्यातही शांती येईल. आईचे शब्द ऐकून मला चिडचिड व्हायची. खरं तर माझ्या आईनेही तिच्या तरुणपणी चुका केल्या होत्या आणि मी त्या चुकांचा एकमेव साक्षीदार होतो. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा माझी आई मला काही म्हणायची तेव्हा मी तिला तिच्या भूतकाळाबद्दल टोमणे मारायचो आणि म्हणायचो, तुझेही त्या माणसाशी संबंध होते. मी तुला थांबवलं का? नाही ना? मग तू आता मला का थांबवतेस? आईचे डोळे अश्रूंनी भरून जायचे आणि ती गप्प बसायची. पण त्या दिवसात मी काही प्रमाणात माझ्या जिभेवर नियंत्रण ठेवले होते, कारण माझ्या आईला उच्च रक्तदाब होता आणि डॉक्टरांनी सांगितले होते की तिची तब्येत बिघडू शकेल. असे काहीही बोलू नको. म्हणूनच मी स्वतःवर नियंत्रण ठेवले, कारण जेव्हा जेव्हा शेजारच्या परिसरात माझ्या विरुद्ध चर्चा व्हायची तेव्हा तेव्हा माझी आईच मला पाठिंबा द्यायची. मला माझ्या एका मित्राला भेटायला जायचे होते. त्याने मला वचन दिले होते की तो मला क्लबमध्ये घेऊन जाईल. मी त्याच्या फ्लॅटवर पोहोचलो तेव्हा तो आधीच तिथे होता. त्याने मला खोलीत बोलावले आणि हसत हसत म्हटले, हॅपी एप्रिल फुल. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, याचा अर्थ काय? तो म्हणाला की आज 1 एप्रिल आहे आणि हा मूर्ख बनवण्याचा दिवस आहे. मला कोणीही सापडले नाही ज्याला मी मूर्ख बनवू शकेन. म्हणून मी विचार केला की मी तुलाच बनवावे. मला राग आला. मला त्याचा चेहरा फोडावासा वाटला. मी त्याला कॉलर पकडला आणि त्याला हलवले आणि म्हणालो, मी माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा वाईट माणूस कधीच पाहिला नाही. तू पुन्हा एकदा माझ्या भावनांशी खेळला आहेस. मी तुला माफ करणार नाही. माझे मन पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले होते. मला काय करावे हे समजत नव्हते. तो थोडा गंभीर झाला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, बघ मित्रा, तू गंभीर झाला आहेस. इतका मोठा विनोद नव्हता. आता त्या मुलींच्या अफेअरमधून बाहेर पड. आपण लग्न केले आहे. तुला तुझी बायको आहे. तू तिच्यासोबत वेळ का घालवत नाही? तुला तिच्यावर प्रेम का नाही? तुला एक मुलगी देखील आहे. किमान तिच्याबद्दल तरी विचार कर. जेव्हा ती मोठी होईल आणि कोणी तिच्याशी असे वागेल तेव्हा तुझे काय होईल? तो आणखी काही बोलण्यापूर्वीच मी त्याच्या चेहऱ्यावर जोरात मुक्का मारला आणि ओरडलो, सावधान. जर तू माझ्या मुलीला शिव्या देण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझी जीभ बाहेर काढेन. तो म्हणाला, मी तुला शिव्या देत नाही, तर तुला सत्य सांगत आहे. हे जग तुझ्या कृतींचे परिणाम आहे. आपण इतरांना जे करतो तेच आपल्या सोबतही घडते. जर देवाने तुला आतापर्यंत मोकळीक दिली असेल तर कदाचित तो तुला आताही सुधारू इच्छितो. तू स्वतःवर अन्याय करत आहेस हे तुला का समजत नाही? माझे डोके खूप वेगाने फिरू लागले. काही दिवसांपूर्वी मी जिच्याशी जबरदस्ती केली होती त्या महिलेनेही हेच सांगितले होते. ती देवाकडेही याचना करत होती, पण असं वाटत होतं की माझ्या विनाशाचे दिवस आधीच सुरू झाले आहेत. म्हणूनच कोणाच्याही सल्ल्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता. माझे हृदय पापाने रंगले होते आणि म्हणालो की मी माझ्या भूतकाळात जे काही पाहिले आहे त्यानंतर या गुन्ह्यातून बाहेर पडणे माझ्यासाठी कठीणच नाही तर अशक्यही आहे. तुझ्या आईसोबत किंवा तुझ्यासोबत जे काही घडले त्याचा तू बदला घेत राहणे आवश्यक नाही. ते फक्त एक अपघात होते. पण त्यानंतर मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. एक विचित्र ओढ मला या पापाकडे ढकलते. मी आता थकून सोफ्यावर बसलो होतो. मी वाद घालण्याची ताकदही गमावली होती. मी माझ्या भूतकाळात हरवून गेलो होतो. माझे वडील गेले तेव्हा ते माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट वर्ष होते. मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करत होतो आणि माझे वडीलही माझ्यावर खूप प्रेम करायचे. माझ्या तोंडून बाहेर पडण्यापूर्वीच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत असे.
मला सर्वांनी महत्त्व दिले. मी माझ्या कुटुंबाचा लाडकाच नव्हतो, तर संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होतो. मी हुशार आणि सुसंस्कृत होतो. मी कधीही कोणत्याही मुलीला त्रास दिला नाही आणि कोणत्याही महिलेकडे पाहिले नाही. मी नेहमीच डोळे खाली ठेवून चालत असे. याचे एक कारण म्हणजे माझे वडील मंदिराचे पुजारी होते. त्यांना मी गीता पाठ करावी असे वाटत होते. माझ्या आईबद्दल सांगायचे तर ती खूप आधुनिक होती. वडील जेव्हा जेव्हा तिला साडी पदर घालण्याबद्दल बोलायचे तेव्हा ती ओरडून म्हणायची की मी हे सर्व करू शकत नाही, मला गुदमरल्यासारखे वाटते. वडिलांनी तिला 2-3 वेळा धमकीही दिली होती की जर तू या कृती थांबवल्या नाहीत तर मी तुला लवकरच घटस्फोट देईन. तुझ्या कृतींचा माझ्या मुलाच्या मनावर वाईट परिणाम होत आहे. शेवटी तू कोणत्या प्रकारची आई आहेस? तू तुझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का करत आहेस? माझ्या आई आणि बाबांमध्ये दररोज भांडणे व्हायची आणि त्यांचा माझ्यावर परिणाम व्हायचा. मी एकटा बसून तासनतास रडत असे आणि विचार करायचे की आमच्यात सगळं कधी ठीक होईल आणि आम्ही एका आनंदी कुटुंबासारखे राहू. माझ्या आईने साडी आणि पदर घेण्यास नकार दिला तेव्हा मला खूप विचित्र वाटायचे. एकदा मी माझ्या बाबांना समजावून सांगितले की जर आईला हे सर्व आवडत नसेल तर तुम्हीही तिचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या ओठावर एक मंद हास्य पसरले. ते मला म्हणू लागले, तुला वाटते का की मी इतका निर्लज्ज आहे की माझी बायको इतर पुरुषांना आकर्षित करत राहते आणि मी काहीही बोलत नाही? सध्या मी फक्त तुझ्यामुळेच शांत राहतो. ज्या दिवशी मला कळेल की तू तुझ्या आईशिवाय राहू शकतोस त्याच दिवशी मी तुझ्या आईला सोडून जाईन. जेव्हा बाबांनी मला हे सांगितले तेव्हा मी फक्त 7 वर्षांचा होतो आणि हे खरे होते की मला माझ्या आईची गरज होती. ती स्वतःच्या हातांनी माझ्यासाठी जेवण बनवायची, ती मला खायला घालायची आणि माझी सर्व प्रकारे काळजी घ्यायची. ती माझ्यावर प्रेम करायची. एका मुलासाठी हे सगळं पुरेसं आहे, पण एका पुरुषासाठी त्याच्या पत्नीची निष्ठा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि माझ्या वडिलांना काळजी होती की माझी आई त्यांच्याशी एकनिष्ठ नव्हती. जेव्हा माझे वडील वारले तेव्हा माझी आई मला मिठी मारून खूप रडत होती आणि माझ्या वडिलांचे नाव वारंवार घेत होती. मला वाटले की माझ्या आईला खूप मोठा धक्का बसला आहे. पण त्या रात्री जेव्हा मी माझ्या आईच्या खोलीतून एक अनोळखी व्यक्ती बाहेर येताना पाहिली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या वडिलांच्या मृत्यूला 24 तासही झाले नव्हते आणि माझी आई आधीच या कामात गुंतलेली होती. मला वाटले की जमीन फुटावी आणि मी त्यात गायब व्हावे. मला यापूर्वी कधीही इतकी लाज वाटली नव्हती. जेव्हा मी माझ्या आईला याबद्दल विचारले तेव्हा ती रडू लागली आणि म्हणाली, तू माझ्यावर इतका मोठा आरोप कसा करू शकतोस? मला माहीत नाही की ती व्यक्ती कोण होती. तो अचानक माझ्या खोलीत आला, पण मी त्याला हकलून लावले. मग माझ्या आईने माझ्याशी बोलून मला शांत केले आणि मीही शांत झालो. पण जसजसा वेळ गेला तसतसे मी मोठा झालो. मला समजू लागले की माझ्या वडिलांनी जे काही सांगितले ते अगदी बरोबर होते. आणि मग मी मनापासून इच्छा व्यक्त केली की जर माझ्या वडिलांनी माझ्या आईला घटस्फोट दिला असता तर मला हा दिवस पाहावा लागला नसता. मी 2-3 वेळा घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण जगाच्या त्रासांना घाबरून मी परत आलो. माझी आई आता वेश्या म्हणून काम करू लागली होती. जेव्हा मी तिला याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली की जर मी हे काम केले नाही तर आम्हाला कोण पोसणार? उदरनिर्वाहासाठी हे सर्व करावे लागते. जेव्हा घरातील वातावरण इतके घाणेरडे होते तेव्हा माझे मनही त्याच घाणीकडे आकर्षित होऊ लागले. मी अशा लोकांशी मैत्री करू लागलो जे मुलींचा अजिबात आदर करत नव्हते आणि जे मुलींना फक्त खेळणी मानत होते. त्यांनी मलाही त्याच मार्गावर आणले. मी खूप सुंदर होतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी खूप आकर्षक होतो. माझ्याकडे पाहणारी कोणतीही मुलगी माझ्याकडे पाहत राहायची
आणि मी याचा गैरफायदा घेऊ लागलो. मी निमित्त करून मुलींशी मैत्री करायचो, त्यांचा वापर करायचो आणि नंतर त्यांना सोडून द्यायचो. मी हे सगळं एन्जॉय करू लागलो. कधीकधी मला भीती वाटायची की मला माहीत नाही की मला कोणत्या प्रकारची बायको मिळेल. जर मला ही चारित्र्यहीन बायको मिळाली तर मी काय करेन. पण जेव्हा मी पुन्हा एक सुंदर मुलगी पाहिली तेव्हा मी त्या भीतीकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा त्याच पापाकडे आकर्षित झालो. खरं तर माझे हृदय वाईट झाले होते. जरी मी काही चांगले काम केले तरी काही फरक पडला नाही, कारण अंधाराने माझे संपूर्ण हृदय आपल्या कब्जात घेतले होते. पापांच्या या ढिगारासमोर एक छोटीशी चांगली गोष्ट काहीच नव्हती. जरी मी 2 दिवस पश्चाताप केला तरी तिसऱ्या दिवशी मी पुन्हा वाईटाकडे परत येईन. या काळात मला आणखी एक मोठा बदल दिसला आणि तो म्हणजे माझ्या आईने आता खऱ्या मनाने पश्चाताप केला होता. ती रात्री बसून रडायची. ती तिच्या पापांची क्षमा मागायची. मला वाटायचे की हे सर्व नाटक आहे. जेव्हा मी माझ्या आईची चेष्टा करायचो तेव्हा ती वेदनेने म्हणायची, तू काहीही म्हण, तुझ्या बोलण्याने मला वाईट वाटत नाही, कारण मी तुला वाईट रीतीने वाढवले आहे आणि माझ्या देवासमोर मला त्याची खूप लाज वाटते. मला समजत नाही की मी तुला कसे सुधारू. आणि मग त्यांचे शब्द ऐकल्यानंतर मी द्वेषाने म्हणेन की आता तू मला कधीही सुधारू शकत नाही, कारण सुधारण्याची वेळ निघून गेली आहे. जर त्यावेळी तू वडिलांचे ऐकले असते आणि पापाकडे गेली नसती तर कदाचित आज आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता. मी सर्व दोष त्यांच्यावर लादला होता. मी एक शांत आणि धार्मिक जीवन जगत होतो, जे तुला सहन होत नव्हते, आणि तू मलाही त्यात चिखलात ओढलेस ज्यामध्ये तू अडकली होतीस. आता तू त्यातून बाहेर पडली आहे, पण मी अजूनही तिथे अडकलो आहे. कधीकधी माझ्या रात्री अश्रूंनी भिजायच्या, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा वाईट माझ्यावर मात करायचे आणि मी माझ्या मागील रात्रींकडेही दुर्लक्ष करायचो. माझ्यासारखी बायको मिळाली तर मी काय करेन या भीतीने मी लग्न करत नव्हतो. आईला खूप कष्टाने मुलगी मिळाली होती. देवाचे आभार मानतो, ती चांगल्या चारित्र्याची होती. आईने मला सांगितले की आताच देवाकडे क्षमा माग आणि वचन दे की मी पुन्हा कधीही कोणत्याही स्त्रीकडे जाणार नाही. देवाने तुझ्यावर खूप उपकार केले आहेत की त्याने तुला चांगल्या चारित्र्याची बायको दिली आहे, नाहीतर तुला अशी बायको कधीच मिळाली नसती. पण आई कदाचित विसरली असेल की परीक्षा ही फक्त पत्नी चांगल्या चारित्र्याची आहे की नाही ही नाही, उलट ती तुला मानसिक शांती देऊ शकते की नाही ही देखील एक मोठी परीक्षा आहे. माझी बायको खूप संवेदनशील होती. ती लहान सहान गोष्टींवर नाराज व्हायची आणि त्यावरून मोठा गोंधळ उडवायची. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून शांती नाहीशी झाल्यासारखे वाटत होते. ती माझ्या डोक्यावर उभी राहून सतत बोलत असे. मी या सगळ्यांना खूप कंटाळलो होतो. मी जेव्हा जेव्हा माझ्या आईकडे तक्रार करायचो तेव्हा ती म्हणायची की ती एक चांगली चारित्र्यवान स्त्री आहे, ती स्वच्छ आणि नीटनेटकी आहे, तुला आणखी काय हवे आहे. स्वतःकडे बघ आणि मग तिच्याकडे. तुला अशी बायको असायला हवी होती का. मी माझ्या आईला काय सांगणार की ती एक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ स्त्री आहे जी मला वेडा बनवू इच्छिते. दररोज रात्री मी तिला गोष्टी समजावून सांगायचो आणि झोपी जायचो, पण जेव्हा मी सकाळी उठायचो तेव्हा पुन्हा त्याच गोष्टी सुरू व्हायच्या. दररोज वाद व्हायचे. कधीकधी मी तिच्यावर हात उचलायचो आणि कधीकधी मी ओरडू लागायचो. नंतर मला लाज वाटायची, पण मला वाटायचे की ती ते पात्र आहे. एके दिवशी मी माझ्या मित्राकडे गेलो आणि म्हणालो की माझी बायको मला मानसिक शांती देत नाही. म्हणून त्याने सांगितले की तू इतरांची मानसिक शांती बिघडवणे थांबव, तुझ्या आयुष्यात आपोआप शांती येईल. मी आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो आणि विचारले, याचा अर्थ काय. तो म्हणाला, अर्थ स्पष्ट आहे. जेव्हा तू दुसऱ्यांच्या बायकांना ताण देणे थांबवशील तेव्हा तुझी बायकोही तुला ताण देणार नाही. मी सर्वांचे ऐकून चिडचिड करायचो.
मला माहीत होतं की ते जे काही बोलत होते ते अगदी बरोबर होतं, पण माझ्या सवयीबद्दल मी काय करू शकतो, जी बदलणे माझ्यासाठी अशक्य झाले होते. मी माझ्या मित्रासोबत बराच वेळ बसलो होतो आणि तो मला समजावून सांगत राहिला, पण सर्व गोष्टी माझ्या डोक्यावरून जात होत्या, कारण मला जे करायचे होते ते मला करायचेच होते. माझ्या एका मुलीचा मृत्यू झाला होता, माझी पत्नी वेडी झाली होती आणि माझी धाकटी मुलगी फक्त 3 वर्षांची होती. माझ्या आईबद्दल बोलायचे झाले तर ती आता धार्मिक झाली होती. मी मनात विचार केला की आता कोणीही मला इजा करू शकत नाही. जरी मला माझ्या कृत्यांची शिक्षा मिळाली तरी ती अनेक वर्षांनी होईल आणि तोपर्यंत मी पुन्हा पश्चाताप करेन. मी एक नाटकही रचले होते. मी माझ्या स्वतःच्या आनंदाशी खेळत होतो. मी माझ्या मित्राशी बोलून तिथून निघालो. खूप रात्र झाली होती. मी सिग्नलवर उभा होतो तेव्हा अचानक एक मुलगी माझ्याकडे धावत आली. साहेब, कृपया हे हार घ्या आणि मला काही पैसे द्या. माझे भाऊ बहिणी सकाळपासून भुकेले आहेत. मला त्यांच्यासाठी जेवण आणायचे आहे. ती खूप गोंडस आणि निरागस मुलगी होती. तिचे निळे डोळे आणि चेहरा चांदण्यासारखे चमकत होते. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो. त्यावेळी वाईट विचार माझ्यावर वर्चस्व गाजवू लागले. मला कोणत्याही किमतीत माझा उद्देश पूर्ण करायचा होता आणि मी एका स्त्रीच्या शोधात होतो जी मला आता सापडली होती. अर्थात ती एक लहान निष्पाप मुलगी होती, पण तरीही माझे हृदय तिच्याकडे झुकत होते. मी बराच वेळ शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. मग तिने माझ्या डोळ्यासमोर हात हलवत म्हटले, साहेब, कृपया थोडे लवकर करा. माझी आई माझी वाट पाहत असेल. माझे भाऊ बहिणीही उपाशी बसले आहेत. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी त्यांच्या आशा मोडू इच्छित नाही. तिच्या स्वरात वेदना होती. वेदना लपलेल्या होत्या, जे मला स्पष्ट जाणवत होते. जर मी हवे असते तर मी तिला मदत करू शकलो असतो आणि शांतपणे तेथून निघून जाऊ शकलो असतो. पण मला माझा उद्देशही पूर्ण करायचा होता. आजपर्यंत मी कधीही कोणालाही कोणत्याही फायद्याशिवाय मदत केलेली नाही. लहान मूल असो वा म्हातारा, मी नेहमीच माझ्या स्वतःच्या आवडींची काळजी घ्यायचो आणि मला त्या मुलींमध्ये खूप रस होता. मी तिला सांगितले की मी तुला मदत करायला तयार आहे. आधी माझ्याकडे ये आणि गाडीत बस. मी तुला पैसे देईन आणि तुला जेवू घालेन. मग तू तुझ्या भावांसाठीही जेवण घेऊ शकतेस. ती संशयास्पद नजरेने माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, सर, मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? माझ्या आईने मला सांगितले आहे की जेव्हा कोणी तुला गाडीत बसायला सांगेल तेव्हा नकार दे. मी तुमच्या गाडीत बसू शकत नाही. मी तिला रागाने ओरडून म्हणालो, तू माझा गैरसमज केला आहेस. मी तुला मदत करत आहे आणि तू मला दोष देत आहे. मी तुला 5,000 रुपये देण्याचा विचार करत होतो, जेणेकरून तू तुझ्या भावांसाठी आणि बहिणींसाठी तुझ्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकशील. पण जर तुला पैसे नको असतील तर काहीही हरकत नाही. माझे ऐकून ती झपाट्याने मान हलवू लागली आणि म्हणाली, नाही साहेब, तसं नाही. मला पैसे हवे आहेत, पण मला भीती वाटते. जेव्हा जेव्हा माझी आई मला काही शिकवते आणि मी तिचे ऐकत नाही, तेव्हा मला तोटा सहन करावा लागतो. मला भीती वाटते की यावेळी मी काही अडचणीत येऊ शकते. ती मुलगी खूप समजूतदार आणि संतुलित दिसत होती. रागासोबतच मी तिला प्रेमही करू लागलो. मी तिला म्हणालो, तुला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही. मी तुझ्या वडिलांसारखा आहे. माझ्यासोबत गाडीत बस. मी तुला खूप छान ठिकाणी घेऊन जाईन आणि तुला जेवू घालेन. ती बराच वेळ खोल विचारात गढून गेली आणि मी तिथे गाडी थांबवली आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. ती माझी धूर्तता समजू शकणारी समजूतदार स्त्री नव्हती. ती एक भोळी मुलगी होती. मला माहीत होते की काही काळानंतर ती माझ्यासोबत जाण्यास तयार होईल. मी तिला आणखी आकर्षित करू लागलो
आणि तिच्याशी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोलू लागलो. मी तिला विचारले, तुला शाळेत जायला आवडते का? ती मोठ्याने म्हणू लागली, मला अभ्यासाची खूप आवड आहे. मी मोठी झाल्यावर मला वकील व्हायचे आहे. पण मला वाटत नाही की माझे हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकेल. मी मागची खिडकी उघडताच ती घाबरली आणि मला विचारले, तू मला कुठे आणलंस? मला खूप भूक लागली आहे. तू म्हणालास की तू मला कबाब खायला घेऊन जाशील. मी तिला सांगितले की जेव्हा तू तुझ्या आईचे ऐकणार नाही तेव्हा तुला काहीतरी नुकसान सहन करावे लागेल. ती आणखी घाबरली आणि माझ्याकडे पाहून म्हणाली, आता तू माझ्याशी काहीतरी चुकीचे करणार आहेस. मी तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तिला नियंत्रित करू लागलो. ती माझ्या मुलीबद्दल मला धमकावत होती, पण त्यावेळी मी पूर्णपणे वाईटाच्या प्रभावाखाली होतो. जेव्हा मी तिच्याशी बोलणे संपवले तेव्हा मी तिला एका ठिकाणी फेकले. अचानक मला तिच्या मानेवरच्या खुणा दिसल्या. मला असे वाटले की माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. मी भीतीने मागे पडलो. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ते अशक्य होते. माझी मुलगी मेली होती. मी स्वतःला सांत्वन दिले आणि घाबरून तिथून पळून गेलो. मी माझ्या खोलीत पोहोचलो तेव्हा माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. मी आईला विचारले की प्रमिला कुठे आहे? तिने सांगितले की ती आजारी आहे, ती रुग्णालयात गेली आहे. आई बसून जाप करत होती. मी तिच्या शेजारी जाऊन बसलो. आधी तिने डोळे मिटले होते, पण जेव्हा तिला वाटले की कोणीतरी तिच्या जवळ बसले आहे तेव्हा तिने डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, मी तुला मनाई केली होती, मी तुला इशारा दिला होता, पण तू माझे एक शब्दही ऐकले नाहीस. मी आणखी काळजीत पडलो. मी तिला विचारले, तू कशाबद्दल बोलत आहेस? ती थकलेल्या आवाजात म्हणाली, तीच गोष्ट जी तुला भीती वाटते. काल रात्री मला एक भयानक स्वप्न पडले. मी असे स्वप्न याआधीही पाहिले आहे. मला भीती वाटत होती की स्वप्न कधीच खरे होणार नाही. तू स्वतः तुझ्या मुलीवर अन्याय करतोस. मला आशा आहे की तू कोणत्याही मुलीवर अन्याय केला नसेल. असं म्हणत आई गप्प झाली. मी ओरडू लागलो, तू माझ्यावर एवढा मोठा अन्याय कसा करू शकतेस? जर तुला एवढं स्वप्न पडलं असेल तर तू मला आधी का सांगितलं नाहीस? मी एका तंद्रीत ओरडत होतो. त्या मुलीचा चेहरा वारंवार माझ्या डोळ्यासमोर येत होता. मला माझ्या मुलीचीही आठवण येत होती. तिच्या डोळ्यांचा रंगही निळा होता. पण मी त्या मुलीवर अत्याचार करत असताना मला हे का आठवलं नाही? मी माझ्या आईच्या पायावर पडलो आणि रडू लागलो आणि म्हणू लागलो की मी त्या मुलीवर कोणताही अन्याय केला नाही आणि ती माझी मुलगीही नव्हती. तुमचा काही गैरसमज झाला आहे. तुमचे स्वप्न चुकीचे आहे. आई तशीच शांत बसली. तिने तिचा हात मागे घेत म्हटले, मी तुझ्यावर काहीही आरोप केलेला नाही किंवा मी तुला शिवीगाळ करत नाही. मी अगदी शांत बसली आहे. तू वेड्यासारखा का ओरडत आहेस? त्या मुलीचे शब्द माझ्या कानात घुमत होते. तिची छोटी छोटी वाक्ये माझ्या मनावर हातोड्यासारखी आदळत होती. अरे देवा, मी काय करू? मी असहाय्यपणे प्रार्थना केली. पण तो आवाज पुन्हा माझ्या कानावर आला. बराच वेळ मी अंगणात फिरत राहिलो आणि माझ्या पत्नीची परत येण्याची वाट पाहत राहिलो. मी तिला फोन केला तेव्हा तिचा नंबरही बंद होता. मी माझ्या धाकट्या मुलीबद्दल विचारले तेव्हा आईने मला सांगितले की तीही तिच्या आईसोबत गेली आहे. तुझी पत्नी तिच्या खोलीत पडली होती तेव्हा अचानक तिला धक्का बसला आणि तिला खूप डोकेदुखी होऊ लागली. वेदना कमी होत नव्हत्या. मी शेजारच्या रमेशशी बोलले. तो तिला टॅक्सीत घेऊन गेला आहे. मी त्याला विचारले की तू मला फोन का केला नाहीस? तो म्हणाला, मी तुला खूप वेळा फोन केला होता पण तुझा नंबर बंद होता. तू दुसऱ्या कामात व्यस्त होतास. थोड्या वेळाने मी माझा मोबाईल चालू केला तेव्हा माझ्या पत्नीचेही बरेच फोन आले. मी तिला फोन केला तेव्हा तिथून मिळालेल्या बातमीने मला असे वाटले की जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. ती जोरात ओरडत होती आणि म्हणत होती की तू माझ्याशी खोटे बोललास.
माझी मुलगी मेली नव्हती, ती जिवंत होती, पण कोणीतरी तिच्यावर बलात्कार करून तिला फेकून दिले आहे. मला खूप वेदना होत आहेत. माझ्याकडे ये, मला तुझी खूप गरज आहे. क्षणाचाही विलंब न करता मी घराबाहेर पडलो. मी त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा तीच मुलगी होती जिच्यावर मी बलात्कार करून फेकून दिले होते. भीतीमुळे माझे शरीर थरथर कापू लागले. माझी पत्नी माझ्याकडे धावत आली आणि माझा कॉलर धरला आणि माझ्या तोंडावर थाप मारली आणि म्हणाली, मी तुला तुझ्या मुलीला शोधायला सांगितले होते. जर तू नीट शोध घेतला असतास तर आम्हाला ती सुरक्षित सापडली असती, पण तू तुझ्या मुलीचा बळी दिलास. माझी मुलगी कोणत्याही परिस्थितीत आहे ती तुझ्यामुळे आहे. मी तुला कधीही माफ करणार नाही. अरे क्रूर माणसा, त्याला अजिबात दया आली नाही. त्याने एका निष्पाप लहान मुलीवर इतका मोठा अन्याय केला. देव त्या व्यक्तीवर त्याचा क्रोध ओढवो. जर त्याला मुली असतील तर त्यांच्यावरही असाच अन्याय व्हायला हवा. ती आणखी काही बोलण्यापूर्वीच मी तिच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणालो, तू काय म्हणत आहे? शांत राहा. माझ्या डोळ्यातून अश्रू वेगाने वाहत होते. मी इतरांशी जे काही केले होते ते आज माझ्यासमोर आले. पहिल्यांदाच माझ्या हृदयात वेदना होत होत्या. माझा विवेक मला शिव्या देत होता. माझी मानसिक शांती आधीच नष्ट झाली होती. मी भीतीने त्या खोलीत गेलो, पण मी त्या मुलीकडे जास्त वेळ पाहू शकलो नाही आणि ढसाढसा रडू लागलो. आता माझ्याकडे रडण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. इतर सर्वजण विचार करत होते की कदाचित माझ्या मुलीला या अवस्थेत पाहून मला वाईट वाटत असेल. जर संपूर्ण जगाला कळले की मीच तिला या अवस्थेत ठेवले आहे तर सर्वजण माझ्यावर थुंकतील. माझ्या 3 वर्षाच्या मुलीबद्दल कोणीतरी तिला घेऊन गेले. माझी पत्नी आता वेड्यासारखी तिला शोधत आहे, पण आम्हाला ती कुठेही सापडली नाही. मी स्वतः खूप अस्वस्थ होतो. माझ्या पत्नीने अचानक तिच्या छातीवर हात ठेवला आणि नंतर ती बेशुद्ध पडली. डॉक्टरांनी मला सांगितले की ती हे जग सोडून गेली आहे. माझ्या आयुष्यातूनही सर्व आनंद निघून गेला आहे. काही दिवसांनी माझी आईही गेली. आता मी या जगात एकटी पडली. मी त्या घरातही एकटा पडला आहे जिथे मला त्या निष्पाप मुलीचे हसण्याचे आणि खेळण्याचे आवाज सतत ऐकू येत असत. जेव्हा मी हसतो तेव्हा ते आवाज किंचाळतात. मला माहीत आहे की प्रत्यक्षात असे काहीही नाही. हे सर्व माझ्या मनाची निर्मिती आहे आणि मी मरेपर्यंत हे सर्व ऐकत आणि पाहत राहीन. दररोज मी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना करतो, पण दररोज सकाळी माझे डोळे उघडतात. तर मित्रांनो, या कथेचा नैतिक संदेश असा आहे की जो व्यक्ती इतरांचे वाईट करतो त्याला शेवटी स्वतःच्या कृत्यांचे वाईट परिणाम भोगावे लागतात. जे लोक एखाद्याच्या निरागसतेचा फायदा घेऊन आपली वासना पूर्ण करतात ते शेवटी स्वतःचे जीवन नरक बनवतात. या जगात प्रत्येक पापाची किंमत मोजावी लागते. तर मित्रांनो, ही आजची कथा होती. या कथेबद्दल तुमचे काय मत होते? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ते ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओंची सूचना लगेच मिळेल. धन्यवाद.